नमस्कार मंडळी, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत गरजेचा आहे। खरं तर गुगल आजकाल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे। कोणताही प्रश्न असो आपण लगेच गुगल मध्ये टाइप करून सर्च करतो। पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या काही चुकीच्या सर्चमुळे तुम्ही मोठ्या कायदेशीर अडचणीमध्ये सापडू शकता आणि तुमची एक चूक तुम्हाला थेट जेलमध्ये पाठवू शकते। तुमचा प्रत्येक सर्च पोलिसांच्या नजरेमध्ये नेमका का असतो जाणून घेऊया। तुम्हाला हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की गुगल तुमच्या प्रत्येक सर्चचा पूर्ण रेकॉर्ड ठेवते आणि ही सर्व सर्च हिस्ट्री तुमचा डिजिटल पुरावा असतो आणि आयटी ऍक्ट 2000 अंतर्गत हे सर्व डिजिटल पुरावे न्यायालयामध्ये कायदेशीर मानले जातात। सायबर क्राईम सेल आणि पोलीस तपास विभागाकडे हा डेटा सहज उपलब्ध असतो आणि आजकाल सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयास्पद सर्च पॅटर्न ओळखते। त्यामुळे तुम्ही फक्त कुतूहलातून काही सर्च केले असेल तर तरी देखील तुम्हाला तपास यंत्रणाच्या नजरेमध्ये येण्याचा धोका असतो। पहिली धोकादायक गोष्ट म्हणजे हत्यारे किंवा बॉम्ब बनवण्याच्या पद्धती सर्च करणे। जर तुम्ही बॉम्ब कसे बनवायचे, घरगुती हत्यारे नेमकी कशी तयार करायची किंवा स्फोटक पदार्थ नेमके कसे मिळवायचे यासारखे काही शोधले तर तुम्ही ते अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो। भारतातील अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ऍक्ट या अंतर्गत कठोर शिक्षा होते आणि अनेक देशांमध्ये फक्त यासारखे सर्च केल्यामुळे लोकांना अटक देखील झालेली आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ड्रग संबंधी माहिती शोधणे। कोकेन कुठे मिळेल, गांजा कसा घ्यायचा, हिरोईन कसे वापरायचे यासारखी माहिती शोधणे हे एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा आहे। सायबर सेल या प्रकारची माहिती सर्च करणाऱ्यांवरती नजर ठेवते आणि संशयास्पद वर्तन आढळल्यानंतर त्वरित कारवाई करते। त्याचबरोबर तिसरे आणि सर्वात गंभीर म्हणजे बाल अश्लील साहित्य किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणे। हे जगभरामध्ये कठोर गुन्हा मानला जातो। भारतातील पोक्सो ऍक्ट अंतर्गत यासाठी कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा आहे। गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्या या प्रकारच्या सर्चची माहिती थेट कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना देतात। त्याचबरोबर चौथे म्हणजे धर्म, व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध द्वेषयुक्त माहिती शोधणे। कोणत्याही धर्माच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह माहिती, राजकीय व्यक्तींबद्दल हानिकारक सामग्री आणि सरकारी संस्थांविरुद्ध अपमानास्पद सामग्री शोधणे हे देखील सायबर अपराधांच्या कक्षेत मोडते। सेक्शन 153 ए आणि सेक्शन 295 ए अंतर्गत यासाठी कारवाई होऊ शकते। आणि पाचवी गोष्ट म्हणजे आर्थिक फसवणूक संबंधित माहिती शोधणे। बनावट नोटा नेमक्या कशा छापायच्या, क्रेडिट कार्ड फ्रॉड नेमका कसा करायचा, बँक खाते नेमके कसे हॅक करायचे यासारख्या गोष्टी शोधणे अत्यंत धोकादायक आहे। इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग यावरती कडक नजर ठेवते आणि तात्काळ कारवाई करते। मित्रांनो, इंटरनेट हे खरं तर ज्ञानाचे एक अफाट भांडार आहे। त्याचा योग्य वापर करा। कुटुंबातील तरुणांना या धोक्यांबद्दल जरूर सांगा आणि जबाबदार इंटरनेट वापरकर्ता बना आणि तुमच्या ऑनलाईन कृती तुमच्या वास्तविक जीवनावरती कोणताही परिणाम करणार नाहीत याची काळजी घ्या। वरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या स्पे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।